नीट पेपर फुटी प्रकरणात पुणे अहिल्यानगर कनेक्शननं देश हादरलाय. देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी नीट म्हणजे फक्त परीक्षा नाही, तर आयुष्य बदलण्याची संधी, डॉक्टर होण्याचं स्वप्न, मध्यमवर्गीय कुटुंबाची आशा असते. डॉक्टर बनायचं स्वप्न की पैशांचा खेळ? पण आता याच परीक्षेभोवती पुन्हा एकदा मोठा घोटाळा उभा राहिलाय आणि यावेळी महाराष्ट्राचं नाव थेट समोर आलंय. सीबीआयच्या तपासात पुणे आणि अहिल्यानगर मधून 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तपासात असा संशय व्यक्त केला जातोय की नीट यूजी 2026 चा पेपर टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि कुरिअर चेनच्या माध्यमातून देशभर पसरवला गेला. नेमकं काय समोर आलं? सीबीआय आणि राजस्थान एसओजीच्या तपासानुसार पेपर लीकचं नेटवर्क अत्यंत संघटित पद्धतीनं काम करत होतं. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पेपरची हार्ड कॉपी प्रथम पुण्यामध्ये काही आरोपींपर्यंत पोहोचली. त्यानंतर ती कुरिअरने नाशिक पर्यंत पाठवण्यात आली. तिथून फोटो काढून टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर सर्क्युलेट करण्यात आली. काही ठिकाणी पीडीएफ स्वरूपात पेपर विकला गेला आणि धक्कादायक बाब म्हणजे या पेपरसाठी काही विद्यार्थ्यांकडून 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याचा संशय आहे. पुणे आणि अहिल्यानगरचं काय कनेक्शन आहे? 2 आयुर्वेदिक डॉक्टर, एक ब्युटी पार्लर चालवणारी महिला आणि एक इंजिनिअरिंग स्टुडंट यांना ताब्यात घेण्यात आलंय. सीबीआयच्या मते आरोपींपैकी एकानं पुणेमध्ये पेपरची हार्ड कॉपी मिळवली आणि ती पुढे नाशिक मधील शुभम खैरनार नावाच्या व्यक्तीकडे पोहोचली. त्यानंतर पेपरचा डिजिटल सर्क्युलेशन सुरू झाला. अहिल्यानगर मधील डॉक्टर धनंजय लोखंडे यांनाही अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी दिल्लीला नेऊन केली जात आहे. टेलिग्राम पेपर माफिया नेमका कसा काम करत होता? तर तपास यंत्रणेच्या मते हे नेटवर्क अत्यंत प्रोफेशनल पद्धतीनं काम करत होतं. त्यासाठी त्यांनी करिअर काउन्सिलिंग नावाखाली विद्यार्थी आणि पालकांना गॅरंटेड एमबीबीएस सीट, गेस्ट पेपर, इनसाइड सोर्स अशा नावांनी अप्रोच केलं जात होतं. या विद्यार्थ्यांना विशिष्ट पासवर्ड असलेल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना ऍड केलं जात होतं. पेपर व्हेरीफाय करण्यासाठी प्रूफ देखील द्यायचे. यामध्ये जुने स्क्रीनशॉट, स्क्रीन कार्ड्स दाखवून विश्वास निर्माण केला जात होता. काही आरोपींच्या खात्यात लाखो रुपयांचे ट्रान्झॅक्शन आढळल्याचं देखील समोर आलं आहे. एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेच्या खात्यामध्ये 10 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आलाय. सर्वात मोठा प्रश्न, पेपर बाहेर आला तरी कुठून? आता तपासाचा केंद्रबिंदू हा आहे की पेपर लीक नेमका कुठून झाला? सीबीआय सध्या पुढील शक्यतांची चौकशी करत आहे. प्रिंटिंग प्रेस, ट्रान्सपोर्टेशन चेन, एक्झाम स्टोरेज पॉइंट, कुरिअर हँडलिंग, डिजिटल स्कॅन नेटवर्क या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. कारण नीट ही देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी 12 ते 14 तास अभ्यास, कोचिंग, रिपीट अटेम्प्ट्स, मानसिक ताण यामधून जातात. आणि मग जर पैशांना पेपर मिळत असेल तर प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, मग मेहनतीची किंमत काय? हे फक्त एक लीक नाही, मोठी व्यवस्था आहे. भारतामध्ये पेपर लीक ही आता आयसोलेटेड घटना राहिली नाही, असं अनेक तज्ञ मानतायत. यूपीएससी पासून रिक्रुटमेंट एक्झाम्स आणि नीट पर्यंत अनेक परीक्षा वादात आल्या आहेत. तज्ञांच्या मते यामागे 3 मोठी कारणं आहेत. प्रचंड स्पर्धा, मेडिकल सीट्सची कमतरता, एज्युकेशन माफियाचं वाढतं जाळं. यामध्ये आता पुढे काय होऊ शकतं? तर सध्या सीबीआय इंटरेस्टेड नेटवर्क, टेलिग्राम ऍडमिन्स, कुरिअर ट्रेल, मनी ट्रान्झॅक्शन्स, प्रिंटिंग सोर्स यांचा तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शेवटी सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे जर विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास तुटला तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होतो. कारण डॉक्टर, इंजिनियर किंवा अधिकारी तयारी करण्याची परीक्षा जर पैशांच्या बाजारात बदलली तर नुकसान फक्त विद्यार्थ्यांचं नाहीये, तर देशाचं भविष्य सुद्धा होतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.